जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहत असताना सार शोधन हा समास आपण पाहतोय. आपण दृश्यामध्ये अडकून आहे आणि दृश्यामध्ये असतानाच दृश्याच्या आत असलेल्या आत्मतत्वाला आपल्याला शोधायचा आहे. हा विषय समर्थांनी सुरू केला. समर्थ सांगतायत, दृश्या वेगळा दृश्या अंतरी सर्वात्मा तो सचराचरी. आपण तुकाराम महाराजांचा अभंग अनेकदा पाहिला आहे. चाले हे शरीर कोणाची ये सत्ते, कोण बोलविते हरिवीण. आपण दृश्याच्या अनुभवात आहे निश्चित, पण आतमध्ये परमात्मा आहे म्हणून दृश्याचा अनुभव येऊ शकतो, किंवा दृश्याचा अनुभव खोटा आहे हे सुद्धा परमात्मा आत आहे म्हणून म्हणता येतं. म्हणजे परमात्मा या दृश्याला व्यापून आहे, पण दृश्यापेक्षा वेगळा आहे असं समर्थ आपल्याला सांगतायत. एखादी गोष्ट अस्तित्वात येण्यासाठी त्या गोष्टीचा कर्ता कोणीतरी असावा लागतो, आणि तो कर्ता त्या गोष्टीपासून वेगळा असतो. कुंभारानं मडकं बनवलं तर मडकं म्हणजे कुंभार नव्हे, पण कुंभाराशिवाय मडकं बनू शकत नाही. अशाच प्रकारे दृश्याचा आणि परमात्म्याचा संबंध आहे. दृश्य मुळात उत्पन्न झालेला आहे, तर परमात्मा उत्पन्न झालेला नाही. परमात्मा आहे तसाच आहे. म्हणजे उत्पन्न होणं आणि लयाला जाणं हा नियम दृश्याला लागू पडतो, पण त्या दृश्याची उत्पत्ती मात्र परमात्म्याच्या सत्तेवर झालेली आहे. म्हणून तो दृश्या वेगळा आहे आणि दृश्याच्या अंतरीही दाटून आहे. कारण हे मडकं कुणी बनवलं हे जसं आपण कुंभारानं बनवलं असंच म्हणू, तसंच दृश्याच्या बाबतीत आहे. परमात्म्याशिवाय दृश्याचं अस्तित्वच मुळी नाही. पण समर्थ म्हणतायत, विचार पाहता अंतरी निश्चय बाणी. ही गोष्ट विचाराशिवाय विवेकाच्या साधनेशिवाय अंतरामध्ये बाणणार नाही, हे समर्थांचं म्हणणं आहे. आपल्याला एखादी गोष्ट समजते तेव्हा बुद्धीच्या पातळीवर समजते, पण आपल्या बुद्धीला मर्यादा असते. हा विषय आपण पूर्वी निरूपणात पाहिला. सद्गुरूंनी जे सांगितलेलं तत्वज्ञान आहे ते असंच बुद्धीच्या पातळीवरती कळून काहीही उपयोग होत नाही. विचारानं जर अंतरामध्ये पाहिलं तर सद्गुरुवचन अंतरी बाणतं, म्हणजेच सद्गुरूंच्या उपदेशाचा निश्चय बाणतो. या विषयाकडं आपण थोडं सखोलतेनं पाहूया. हा विचार आहे आत्मानात्मविचार, म्हणजेच विवेक विचार. तो मिळतो मुळात सद्गुरूंकडून. सद्गुरूंकडं गेल्यानंतर हे साधकाच्या लक्षात येतं की तो अनित्यतेमध्ये अडकलेला आहे, म्हणजेच दृश्यामध्ये अडकलेला आहे. पण त्याला हे समजत असतं की आपण अडकलेलो आहोत, आणि अडकूनसुद्धा म्हणजे दृश्याचा अनुभव येऊनसुद्धा तो अनुभव घेणारा कुणीतरी आहे हेही शिष्याला कळत असतं. याच गोष्टीचा आधार घेऊन सद्गुरू सांगतात की हे जे तुला तुझं अस्तित्व जाणवत आहे, तुझा हा जो आहेपणा आहे, हेच तुझं स्वरूप आहे, हाच आत्मा आहे. याच्या अनुसंधानामध्ये राहा. ही तुझी अस्तित्वाची जाणीव कदापि बदलत नाही. ती आहे तशी समान आहे. तुझं आहेपण कुठेही जात नाही. तुझ्या देहाच्या अवस्था बदलल्या तरी तो आहेस ही सत्यता तुझ्या ठिकाणी असतेच असते. मग प्रश्न पडतो की आपल्याजवळ इतकी सत्यता असताना आपण दृश्यामध्ये अडकलो कसे काय? तर याला उत्तर एकच आहे, आणि ते म्हणजे आपली वासना, आपल्या पूर्वकर्मांचे परिणाम, आपल्या पूर्वजन्मांचे संस्कार आणि जन्मोजन्मी दृढ होत गेलेली देहबुद्धी. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून आपण शुद्ध स्वरूपानं पूर्ण असूनही अपूर्णतेमध्ये सापडतो. दृश्याला सत्यत्व देतो आणि दृश्य दृश्याच्या नियमानं जातं. उत्पन्न झालेलं असल्यामुळं कधीतरी ते क्षयाला लयाला जातं, आणि मग आपल्या ठिकाणी अपूर्णतेची भावना राहते. सद्गुरू आपल्याला सांगतात की तू असा अपूर्ण नसून तुझ्याच आतमध्ये तू पूर्ण आहेस. म्हणजे
हा जो विवेक विचार आहे, सार आणि असाराची जी निवड आहे, त्याचा अभ्यास अंतरामध्ये करावा लागेल. कारण अंतरामध्येच आपण आसक्त आहोत. म्हणून श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात पहा, जसा रोग तसा उपचार करावा लागतो. सूक्ष्म आहे वासनेचा रोग, म्हणून नामासारखं सूक्ष्म अस्त्र तिथं पाहिजे, असं श्री महाराजांचं वाक्य आहे. तसंच हा विवेक विचार अंतरामध्ये पाहावा लागतो. अंतरामध्ये पाहणं याचा अर्थ असा की त्या विवेक विचाराच्या चिंतनामध्ये राहून आपल्या कर्मांमध्ये राहणं. मागेही निरूपणात आपण पाहिलेलं आहे की आपल्याला हा देह प्राप्त झालेला आहे. देहामध्ये मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे. या सगळ्यांना कर्म अपरिहार्य आहे. म्हणजे आपण काहीही केलं तरी कर्मामध्येच असणार आहे आणि काहीही नाही केलं तरी कर्मांमध्येच असणार आहे. तर विवेक विचार ठेवून कर्मांमध्ये राहण्याचा अभ्यास करणं म्हणजे विचार पाहता अंतरी या अभ्यासात राहणं. लक्षात घ्या, आपल्या कर्मांमुळेच आपली बुद्धी तयार होते आणि पुन्हा बुद्धीमुळे आपण कर्म करायला प्रवृत्त होतो. असा कर्माचा आणि बुद्धीचा परस्पर संबंध आहे. त्यामुळे आपल्या हातात विचाराला धरणं हा एकमेव मार्ग आहे ज्याचा बुद्धीवरती परिणाम होईल आणि बुद्धीवरचा परिणाम कर्मांमध्ये दिसून येईल आणि त्या कर्मांमधून पुन्हा बुद्धी पालटली जाईल. आपण एक साधं उदाहरण पाहूया. पुष्कळ दिवसात आपण कुठे फिरायला गेलेलो नसतो. रोजचंच आपलं जीवन, घर, घरातून ऑफिस, ऑफिसमधून परत घर किंवा तेच तेच करणं याचा कुठेतरी कंटाळा येतो आणि मग आपण विचार करायला लागतो की कुठेतरी फिरायला जाऊया, 4 दिवस रजा घेऊया. आपला हा जो विचार सुरू झाला, या विचारामुळेच बुद्धी त्या दिशेनं धावायला लागली. या विचाराची जागा मन आहे, पण या मनामुळे बुद्धीकडे प्रवास घडला. मग आपण काही फोटो पाहिले, काही जणांकडे चौकशी केली आणि शेवटी कुठेतरी जाण्याचा निर्णय बुद्धीमध्ये घेतला. त्या निर्णयाचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी फिरायला जाण्याचं कर्म आपल्याकडनं घडलं. म्हणजे याची सुरुवात कुठे झाली? याची सुरुवात विचारांमध्ये, चिंतनामध्येच झाली. समर्थ हीच गोष्ट आपल्याला समजावून सांगतायत की दृश्यावेगळा दृश्याअंतरी सर्वात्मा तो सचराचरी हा विचार आहे. हा एक प्रकारचा विवेकच आहे. या परमात्म्याच्या विवेकाला सद्गुरूंकडून तुम्ही समजून घ्या. हा परमात्मा अन्य कुणीही नसून आपलंच आत्मस्वरूप आहे हे समजून घेऊन त्या विवेक विचारामध्ये राहण्याचा अभ्यास करा. हा अभ्यास जर आपल्यापाशी असेल तर आपल्याचबद्दल आपल्याला साक्षीत्व आणि द्रष्टाभाव यायला लागतो. आपण कोणत्याही कर्मांमध्ये आपला देह घेऊनच वावरत असतो. देह जरी प्रत्यक्ष नसला तरी मनानं आपण त्या कर्मांमध्ये वावरतो. आणखी एक उदाहरण पाहू. एखादा भोग आहे जो प्रत्यक्ष आपण देहानं भोगू शकत नाही, तरीही मनानं उपभोगतो. मनामध्ये त्या भोगाचे विचार आणले की त्याचे परिणाम देहावरती दिसायला लागतात पहा. अंगावर रोमांच येतात किंवा तोंडाला पाणी सुटतं. प्रत्यक्ष तो पदार्थ नाही, पण मनानं आपण तो उपभोगायला जातो. या मनानंच मी देह असा विचार करत करत तो निश्चय बुद्धीमध्ये स्थिर झालेला आहे आणि देहबुद्धी दृढ झालेली आहे. मग दृढ झालेली देहबुद्धी, हा देहच मी, ही जाणीव आपल्याला करवत राहते. जेव्हा विवेक विचार अंतरामध्ये ठसून आपण कर्मांमध्ये लागतो, तेव्हा आपला देह, मन, बुद्धी यांकडे बघायचा द्रष्टाभाव जो येतो, त्या भावामुळे आपण या देहाच्या आणि मनाच्या व्यतिरिक्तही कुणीतरी आहोत हा अभ्यास व्हायला लागतो. आणि हे आपण कोण आहोत हे सद्गुरूंनी सांगितलेलंच असतं. ते परमात्म तत्वच तू आहेस. त्यामुळे मग मी देह नसून तो आत्माच आहे हा विचार दृढ व्हायला लागतो. या विचाराचीच परिणती नंतर निश्चयामध्ये होते. म्हणजे उपाय जर मनापासून आणि विचारापासून केला तर निश्चितपणे अंतरामध्ये बदल होईल, बुद्धीत बदल होईल आणि त्या दृष्टीनं कर्मांमध्येही बदल होईल. श्री महाराज रामकर्ताचा अभ्यास कशासाठी सांगतात? आपली देहबुद्धी कमी होण्यासाठीच सांगतात. मग ती का कमी होते? कारण प्रत्येक कर्मामध्ये जर मी करता असेल
तर ती दृढ होणार. राम करता असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण आपल्या स्वतःला त्या कर्मापासून वेगळं काढतो. कर्मापासून आपण वेगळे झालो की कर्मफळापासूनही वेगळे होतो, कर्माच्या परिणामांपासूनही वेगळे होतो. मग परिणाम कसलेही असोत, साधक त्याच्या आत्मस्थितीमध्ये स्थिर राहायला शिकायला लागतो. हा एक प्रकारचा अभ्यास आहे. तसाच भगवंताबद्दलचा विचार आपल्या आत जर आपण बाणला तर मात्र त्या विचाराचा परिणाम बुद्धीवरती होतो आणि मग बुद्धी त्या पद्धतीची बनत जाते की आपण म्हणजे आत्मा आहे. आणि बुद्धी त्या पद्धतीची होणं म्हणजेच बुद्धीमध्ये तो निश्चय बाणणं. असं पहा, आपल्या आत जर आपण डोकावून पाहिलं तर वेगवेगळ्या गोष्टी दिसणार नाहीत. म्हणजे आपलं असलेलं अस्तित्व हे एकत्वानंच आपण अनुभवत असतो. आपल्या डाव्या पायाचं अस्तित्व वेगळं अनुभवाला येतं आणि डोक्याचं अस्तित्व वेगळं अनुभवाला येतं, असं असत नाही. एकत्रितपणे आपण आहोत असा भाव आपल्यापाशी असतो आणि हा भाव आपल्या बुद्धीमध्ये स्थिर झालेला असतो. म्हणजे एकच बुद्धी आहे जी आपल्याला माझं डोकं सांगते आणि माझा पाय सांगते. बुद्धीमध्ये फरक नाही, इंद्रियांमध्ये फरक आहे आणि इंद्रिये दृश्यांमध्ये अडकली आहेत. मग दृश्यामध्ये अडकलेली इंद्रिये दृश्याचा परिणाम बुद्धीवरती करतात आणि मग बुद्धी असं समजायला लागते की हा देहच मी आहे. हा प्रवास जेव्हा चिंतनामुळं उलटा होतो तेव्हा आत्मबुद्धीचा निश्चय अंतरामध्ये दृढ होतो. आणि हा निश्चय उलटा होण्याचा मार्ग एकच आहे, सद्गुरूंनी दिलेल्या आत्मानात्म विवेकाचा विचार अंतरामध्ये घोळवत राहणं, त्या विचाराच्या अभ्यासामध्ये राहणं. आता हा विचारसुद्धा दोन प्रकारचा आहे बरं का. एक आहे शाब्दिक आणि दुसरा आहे सद्गुरूपदिष्ट साधनेमध्ये येणारा अनुभव. शाब्दिकदृष्ट्या पाहता सद्गुरूंनी सांगितलेलं असतं की ते ब्रह्म तू आहेस आणि त्याबद्दलचा जो विवेक विचार असतो तो विचार असं सांगतो की इतर सर्व काही असार आहे. सार काय आहे तर आपला आत्मस्वरूप आणि त्या व्यतिरिक्तचं सर्व असार. पण या विचाराला अंतरामध्ये बाणवण्यासाठी त्या विचाराच्या प्रांतात शिरावं लागतं. म्हणजे आपल्याला अशा अनुभूतीमध्ये जावं लागतं जिथे आपला देह नाही, आपलं मन नाही, तरीही आपण मात्र शुद्ध स्वरूपानं आहोत. आणि ही अनुभूती साधकाला साधनेमध्येच येते, सद्गुरूंच्या मार्गदर्शनानं आणि अंतिमतः त्यांच्या कृपेनंच येते. ही जेव्हा अनुभूती साधक घेतो तेव्हा सद्गुरू वचनावरती आणि विवेक विचारावरती त्याचा विश्वास बसतो. कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी त्यावर विश्वास बसायला नको का? कुठलीही परीक्षा पहा, त्या परीक्षेचा अभ्यास तो विद्यार्थी करतो, पण पुस्तकात जे आहे त्याच्यावरती जर अविश्वासच असेल तर तो अभ्यास करू शकणार नाही. किंवा आपल्याला हा अभ्यास करायला पाहिजे यावर तरी त्याचा विश्वास पाहिजे, नाहीतर तो अभ्यासाला बसणार कसा? म्हणजेच विश्वासाचा आधार असल्याशिवाय विवेक विचार अंतरी बाणता येत नाही. आणि हा विश्वास साधकाला, शिष्याला साधनेमुळे प्राप्त होतो. म्हणजे पहा, इथे दोन महत्त्वाच्या गोष्टी ठरल्या. एक तर सद्गुरूंकडून अनुग्रह पाहिजे, सद्गुरूंकडून विवेक विचाराचं श्रवण घडलं पाहिजे, विवेक विचार समजून घेतला पाहिजे आणि मग आपल्या कर्मांमध्ये राहताना त्या विवेक विचाराला घेऊन आपण वावरलं पाहिजे. म्हणजे विवेकाशिवाय आपलं इंद्रिय वर्तन करताच कामा नये इथंपर्यंत तो अभ्यास मुरला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनुग्रहाच्या वेळी जी सद्गुरूपदिष्ट साधना मिळाली त्यामध्ये भक्ती, भाव, श्रद्धा, प्रेम पाहिजे, सातत्य पाहिजे की जेणेकरून विवेक विचारामध्ये सद्गुरूंनी जे सांगितलं त्याची प्रचिती साधनेमध्ये प्रत्यक्ष येईल. समर्थांच्या भाषेत रोकडी प्रचिती येईल की जेणेकरून तो विचार पुन्हा दृढ होईल. म्हणजे विचाराला धरणं, त्या विचारानं वर्तन करणं, कर्मांमध्ये राहणं आणि साधनसमयी त्या विवेक विचाराची अनुभूती घेऊन, म्हणजेच आपण हा देह नाही, हे मन नाही, ही बुद्धी, चित्त यातील काहीही नाही, तरीही आपण शुद्ध स्वरूपानं आहोत
या जाणीवेमध्ये रोज शिरून पुन्हा विवेक विचाराला बळकटी देणं आणि असं रोज रोज करत राहणं हाच एकमेव मार्ग आहे. समर्थ म्हणतात, हे साधण्यासाठी कशाचाही त्याग देहानं करावा लागत नाही. संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांडिता, जनामध्ये सार्थकता विचारेची होये. हे समर्थांना का सांगावं लागलं? कारण बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की परमार्थ करण्यासाठी तुम्हाला प्रपंच टाकावा लागतो, संसाराचा त्याग करावा लागतो, रानावनात कुठेतरी डोंगरात जाऊन राहावं लागतं. असं मुळीच नसून हा सर्व त्याग अंतरामध्ये घडावा लागतो. अंतरामध्ये त्याग तेव्हाच घडतो जेव्हा साधक त्याचं कर्तेपण भगवंताच्या पायी अर्पण करतो, सद्गुरूंच्या पायी अर्पण करतो. मी कुणीही नाही, मी करता नाही, सर्व आपण आहात, हा भाव जेव्हा मुरतो तेव्हा तो ज्या स्थितीमध्ये आहे त्याचा त्यागच नाही का झाला? श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात, प्रपंचाला कंटाळून संन्यास घेतला, वनात गेल्यानंतर मग प्रपंचाचं चिंतन करू लागला. मग राहत होता ते घर काय वाईट होतं? याचा अर्थ असा की अडचणीच्या मुळापाशी गेलं पाहिजे. कशामुळे आसक्ती होते, कशामुळे आपण अडकून पडतो, तिथपर्यंत जर साधक पोचला तर मग बाह्य गोष्टी गौण ठरतात आणि तिथपर्यंत साधक केवळ आणि केवळ सद्गुरुपदिष्ट साधनेनंच पोहोचू शकतो. मग अशावेळी त्याला संसाराचा किंवा प्रापंचिक उपाधीचा त्याग करावा लागत नाही. नाहीतरी ही उपाधी कुणाला असते? आपल्या देहाला आणि मनालाच तर असते. पण अभ्यासानं साधक या जाणीवेमध्ये दृढ होतो की आपण मुळी हा देह नाहीच, हे मन नाहीच, हे आपल्याला मिळालेली साधने आहेत. काम होतं तेव्हा वापरली, काम संपल्यानंतर गुंडाळून ठेवली. असं जेव्हा घडतं त्यावेळी मग तो अंतरामध्ये स्थिर व्हायला लागतो. बाहेर जे घडतंय त्याचा परिणाम मग आत होत नाही. आता इथे ध्यानात घेतलं पाहिजे बरं का, बाहेर आणि आत याच्या व्याख्या साधकाच्या वेगळ्या आणि साधक नसणाऱ्याच्या वेगळ्या. जो साधक नाही त्याच्या दृष्टीनं बाहेरची गोष्ट म्हणजे देहाबाहेरची गोष्ट. साधकाच्या दृष्टीनं हा देह, यातलं मन, बुद्धी याच गोष्टी मुळात बाहेरच्या आहेत. तो स्वतः शांतरूप, सुखरूप, सच्चिदानंद स्वरूप आत बसलेला आत्मा आहे. आता इथे म्हणजे आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी शांत राहायला जो शिकतो त्याच्या दृष्टीनं त्याचा देह, मन, बुद्धी या गोष्टी बाहेरच्या ठरतात आणि मग बाहेरच्या गोष्टींचा परिणाम तो आतमध्ये विशेष होऊ देत नाही. असं पहा, गाडीतून प्रवास करत असताना कधी कधी वादळ येतं, धूळ यायला लागते. मग आपण काय करतो? अस्वस्थ होतो का? मुळीच नाही. फक्त खिडकीची काच बंद करतो आणि स्वस्थ बसून राहतो. आता धूळ आत येणार नाही. तसं साधन ज्याच्यामध्ये मुरलं आणि साधनामुळे विवेक विचार आणि विवेक विचारामुळे पुन्हा साधन, असं ज्याच्यात मुरत गेलं तो त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी शांत राहायला शिकतो. मग आता त्या धुळीचा त्रास होतो म्हणून प्रवास सोडायची गरज असते का? मुळीच नाही. तसंच संसाराचा किंवा प्रापंचिक उपाधीचा त्याग न करता आपली सार्थकता होते असं समर्थ सांगतायत. म्हणजेच आपल्याला आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी आपल्या आत्मानुसंधानामध्ये स्थिर राहता येतं. सद्गुरूंकडून हे शिकून घेऊन, सद्गुरूंकडून विवेक विचार जाणून घेऊन त्याच्या अभ्यासात मात्र राहावं लागेल, तरच ही प्रचिती येईल. समर्थ म्हणतायत, हे प्रचितीचे बोलणे विवेके प्रचित पाहणे, प्रचित पाहे ते शहाणे अन्यथा नव्हे. असं घडून येतं हे प्रचितीचं बोलणं आहे असं समर्थ सांगतायत. पण ही प्रचिती पाहायला विवेकाच्या मार्गानं जावं मात्र लागेल. समर्थ म्हणतात, प्रचित पाहे ते शहाणे अन्यथा नव्हे. इथेही पहा, त्यांनी तुम्हाला जो अनुभव येतो तोच माना, हेच एक प्रकारे सांगितलेलं आहे. नुसत्या कुणाच्या सांगण्यावरती जाऊ नका. स्वतः अनुभव घ्या, स्वतः सद्गुरूंना शरण जाऊन अभ्यास करा, म्हणजे स्वतःलाच ती प्रचिती येईल. अशी प्रचिती घेणं हेच खरं शहाणपण. सप्रचित आणि अनुमान, उधार आणि रोकडे धन, मानसपूजा प्रत्यक्ष दर्शन
यास महदांतर अशी ओवी सांगून समर्थांनी रोकड्या प्रचितीला पुन्हा एकदा अधोरेखित केलं की तुम्ही स्वतः अनुभव घेऊन पहा. प्रत्यक्ष पाहणं वेगळं आणि अंदाज बांधणं वेगळं. प्रत्यक्ष धन हातामध्ये असणं वेगळं आणि उधारी वेगळी. मानसपूजा मनानं केलेली वेगळी आणि प्रत्यक्ष घडलेलं दर्शन वेगळं. प्रत्यक्ष याचा अनुभव घ्या की संसाराचा, प्रपंचाच्या कुठल्याही उपाधीचा त्याग न करता आपली सार्थकता होऊ शकते. आपलं आत्मकल्याण होऊ शकतं. आपण आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहू शकतो आणि असं स्थिर राहत राहत स्वरूपाकारही होऊ शकतो. पुढे समासामध्ये समर्थ काय सांगतायत तो भाग आता उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.